आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांची जोरदार मालिका सुरू असून आमदार रोहित पवार आणि अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे। अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी गंभीर आरोप करत म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बदनामी करण्यासाठी रोहित पवार यांनी एका एजन्सीला तब्बल 5 कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे। तसेच पक्षात फूट पाडण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून खोटे आरोप पसरवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला। मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। यापुढे जर असेच प्रकार सुरू राहिले तर जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्याला बदनाम करण्यासाठी तुतारी गटाकडून सातत्याने प्रयत्न केला जातोय। तुतारी गटाचं जेवढं स्वतःच्या पक्षावर लक्ष नाही तेवढं लक्ष हे आमच्या पक्षावरती आणि आमच्या पक्षातल्या नेत्यावरती आहे। सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट कशी पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम कसा होईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। त्यांच्याच एका प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणजे मीडियामध्ये अशी एक बातमी सोडली की कॉन्स्टिट्यूशन मधून काही फ्रंटल वगळण्यात आले, त्याच्यामध्ये ओबीसी असेल, सामाजिक न्याय असेल किंवा इतर सेल असतील। अर्धवट माहिती त्यांनी त्या ठिकाणी माध्यमाला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि हाच कागद दाखवून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे। त्यांनी असं सांगण्यात आलं की सेवा दल, ओबीसी सेल, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक हे सेल फ्रंटल मधून वगळण्यात आलेले आहेत। हे सेल कधीही फ्रंटल मध्ये नव्हते, ते सेल म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते। ही आहे 27.1 आर्टिकल मधलं आपलं त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र आहे त्याच्यावरची ही माहिती आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जी माहिती भेटली माध्यमामध्ये आली ती डायरेक्ट 30ची आली, त्याच्यामध्ये 28चा पेपर हा पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अडचणीत येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न रोहित दादांच्या टीमकडनं केला जातोय। माझं त्या टीमला एवढंच सांगणं आहे, जितकं लक्ष तुम्ही आमच्या पक्षावरती देताय लक्ष तुम्ही तुमच्या आमदारावरती द्या, तुम्ही तितकंच लक्ष तुमच्या खासदारावरती द्या, तितकंच लक्ष तुमच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यावरती द्या, कारण ते तुमच्या पक्षात नाही तर दुसऱ्या पक्षात आहेत। आमच्या पक्षातले प्रश्न सोडवण्यासाठी, आमच्या पक्षात जर कोणी चुकला तर त्याला शिक्षा करण्यासाठी सुनेत्रावहिनी पवार या सक्षम आहेत। कुणी आमच्या पक्षामध्ये लुडबुड करू नये एवढीच विनंती आज आपल्या माध्यमातून आज आम्ही करतोय। ह्याच्या पुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका टिप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।